जय जय राम कृष्ण हरी. शांती देवी श्रीकृष्णाची. या धकाधकीच्या जीवनात आनंदी जीवन उपभोगता आलं तर कसं शक्य आहे? याला तुम्ही स्वप्नच म्हणाल. सत्यात हवा असेल तर आजचा भाग लक्ष देऊन ऐका. या आनंदी जीवनाचा मूलस्रोत म्हणजे श्रीकृष्णाची शांती देवी. आत्तापर्यंत हे कधी ऐकलंच नसेल ना? कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दोन्ही सैन्यांमध्ये थांबून अर्जुनाला लढायला प्रवृत्त करणारा कृष्ण इथे कुठे त्याची शांती देवी? याला चमत्कार म्हणा हवं तर. आज आपण श्रीकृष्णाच्या शांती देवीचं दर्शन घ्यायचंय. श्रावण शुद्ध पक्षातली पुत्रदा एकादशी. श्रावण महिना सण म्हणजे समारंभ, उत्सवाची रेलचेल. कुटुंब, शेजारी, समवयस्क महिला, मुले, मुली सर्वांसाठी धमाल महिना. असा हा आनंदाची धमाल सांगणारा हा अभंग मंत्रगीतेतील 246 वाचूया आपण आधी. एवं चित्तायसे योजुन विन्यासे मन हाती तैसे आकडावे. मोक्षा अधिकारी होय निर्विकारी शांती देवीवरी श्रीकृष्णाची. तुका म्हणे येथे संशयी अनाथ पडती त्या पंथ लावी देवो. वर्तमानानुसार परिवर्तनाची लाट आहे किंवा परिवर्तनाचं युग म्हणा हवं तर. सण समारंभातही तसे बदल होत आहेत, होत राहणार. फक्त ते यथामती, यथागतीने आणि यथोचित आहे का हे पाहणे आज काळाची गरज निर्माण झाली. तुम्हाला असेच वाटते ना? आता पहा, आजची युवा पिढी एकत्र येतात ते कशासाठी? एकत्र आले की दंगा करायचे वय आहे त्यांचं. एखाद्याचा त्रासदायक वैयक्तिक विषय त्याचा धबडगा माजवून सार्वजनिक केला जातो. ज्यांना विषय माहीत नाही किंवा संबंधितही नाही असेही त्या दंग्यात सहभागी होतात. कशासाठी? तर मोठमोठ्या आवाजात वायफळ आरडाओरडा करणे, धिंगाणा घालणे. त्यांच्या एनर्जीनुसार त्यांना एक गंमतच वाटते. यात एखाद्या उत्सवाचा आविर्भावच दिसून येतो जणू. अशा प्रसंगाचे वेगवेगळी रील्स बनवायची, प्रसिद्धी मिळवायची, नावावरून चर्चा घडवून वाद निर्माण करायचे आणि तिथंच पुन्हा मजा करायची. खाणे पिणे मस्करी करणे असा एक उत्सवच समजून साजरा करण्यातच पुरुषार्थ वाटतो. याचं पुढं काय व्हायचं ते होऊ दे, पण आत्ता मी आनंदात आहे, आत्ता मी आनंदात आहे एवढंच मानण्यात मनाची, विचाराची, बुद्धीची धारणा बदलू लागले का असंही वाटतं. याची पालकांना अजिबात कल्पना नसते. म्हणजे आपलं पाल्य कुठं जातंय, काय करतंय याची. आता अशाना जगद्गुरु काय म्हणतात पहा. तुका म्हणे येथे संशयी अनाथ. संशयी अनाथ म्हणजे संशयाने घेरलेले मन, शंकाचे वादळ, त्रासिक विचार, भ्रम झालेली बुद्धी आणि कुणावरही विश्वास ठेवायची किंवा कुणाचे काही ऐकून घ्यायची अशांची तयारीच नसते. जणू का हा आता एक ट्रेंडच बनत चाललाय. म्हणजे हे काही वेगळं वाटत नाही कुणाला. असा हा एक पंथच बनत चाललाय असंच म्हणावं लागेल. त्याबद्दल अभंग काय सांगतो पहा. पडती त्या पंथ लावी देवो. अशा या संशयी अनाथांची संख्या वाढतेच आहे. ती गरळ ओकण्यासाठी मोबाईलचा वापर सहजपणे होतो. आणि असा हा संशयी भ्रम ज्या घरात पोचला असेल त्या पालकांसमोर केवढा, म्हणजे ह्यातून मार्ग कसा काढायचा केवढा प्रश्न आवासून उभा असेल ना. पालक आणि युवक यांच्यात वैचारिक दरी निर्माण झालेलीच असते. संशयीचा अनाथी अवस्था बनते. अविचारी पंथानुसार बुद्धीत भ्रम निर्माण होतो. मन भरकटलेलेच असते. वल्हे नसलेल्या समाजाच्या भोवऱ्यात असे सापडतातच. आणि अशांसाठी पडती त्या पंथ लावी देवो अशी तुकाराम महाराज श्रीकृष्णाला विनम्र करतात. बाहेर पडण्याचाही मार्ग तुकाराम दाखवतात. अभंगात सांगतात एवं चित्तायसे योजुन विन्यासे. विनासायास यातून बाहेर पडण्यासाठी मनाला आग्रह करा, मन तयार करा.
पण मन कुठं आहे, केवढं आहे आणि कसं आहे काहीच माहित नाहीये. पण त्या 11वं इंद्रिय एवढं तर कबूल आहे ना, लोलकासारखं पेपरवर हातात घ्यावा ना, तसं मन हातावर घ्यायला हवं. असं समजा हे मन माझ्या हातावर आहे आणि मग त्याचं निरीक्षण करा. मन हाती तैसे आकळावे. ज्ञानेंद्रियां मन हातावर आले तर इंद्रियांचा व्यापार थांबेल, संशयाचे वारे शांत होईल, सुखदुःखाचे गारूड थांबेल. हा व्यापार म्हणजे प्रकृतीच्या गुणधर्मानुसार सुखदुःखाची देवाणघेवाण. याचे धागेदोरे मनाशीच जोडलेले असतात. असा हा व्याप सांभाळणे हे मनाच्या हातात की हातावरच्या मनात, ते आता पाहूया. पाहण्याचे काम डोळे करतात. डोळ्याला दिसलं की पाहिलं असं होत नाही बरं का. डोळे पाहताना मन व्याकुळलेलं किंवा कशात जरी व्यस्त झालेलं असेल तर वस्तूचे ज्ञान होत नाही. ओळखीच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष होतं आणि इथूनच म्हणजे ती व्यक्ती आपली माहिती ते कळतच नाही, त्यावेळेला ती बुद्धी नाही होत, ज्ञान मिळत नाही. ते मानाची साखळी तयार होते. आणि कारण काय तर डोळ्याच्या कार्याला मनाची साथ मिळालेली नसते. कानाचे तसंच आहे. मन भरकटलेलं असेल तर शब्द कानावरून पुढे जातात, कानाच्या चिरतच नाहीत, त्यामुळं क्रिया घडतच नाही. मनाची साथ मिळाल्याशिवाय ज्ञानेंद्रियांची कर्म पूर्णत्वाला जात नाहीत. आता हे तर समजलंच आहे ना. शरीराच्या अवयवांचे कर्म म्हणजे प्रकृतीचा व्यापार, तो सतत चालूच राहतो. आता सतत म्हणजे 24 तास. बघा ना तुम्ही, रात्री झोपेत एखादा मोठा आवाज ऐकायला आला तर जाग येतेच की. म्हणजे प्रकृतीचा व्यापार चालूच होता. पण नफा तोट्याचा हिशोब करणारे मन मात्र त्यात नसते. सुखदुःखाचे आकलन झालेच नाही तर केलेल्या कर्माचे सुखदुःखाच्या कर्जाचा बोजा मनावर पडतच नाही. आणि म्हणून सवयीनुसार मनाची धाव अवयवांकडे जाण्यापासून रोखली पाहिजे. यात सातत्य ठेवले तर मन आपोआपच मुक्त होतं, स्वतंत्र होतं आणि आत्माही बंधनातून बाहेर येतो. शांतीची चाहूल लागते. यासाठी आता शांती म्हणजे ही शांततेची शांती. यासाठी मनाची तयारी कशी करायची? तुम्ही म्हणाल, मनाशिवाय कर्म नाही आणि कर्माशिवाय जगणं अशक्य. असा विचार करूया की कोणाचाही केव्हा, कसा, कुठे जन्म आणि मृत्यू हे कोण ठरवतं बरं? तर त्याचं गणित प्रकृती करते आणि तिच्याच गणिताप्रमाणे घडतं. आपल्याला हवाय म्हणून जन्म आणि मृत्यू आपल्या हातात काहीच नाही आहे, त्यातलं ते प्रकृती घडवते. तर जन्मापासून मरणाला, आता जन्मही तिच्या हातात आहे प्रकृतीच्या आणि मरणही तिच्या हातात, पण मधला जो आपलं आयुष्य आहे तो जोडणारा दोर आहे ना, जन्मापासून मरणाला जोडणारा दोर म्हणजेच आपल्या प्रत्येक जीवाचं आयुष्य. आयुष्याचा काळ आणि कर्म सोयीनुसार तिनं ठरवलेलं असतंच प्रकृतीनं. त्यात मी माझं असं म्हणून जगण्यापेक्षा प्रकृती ठरवेल तशीच कर्म घडणार हे जर आपण आपल्या मनावर बिंबवलं तर कर्मातून घडणारे सुखदुःख आपले राहतच नाही, तेही प्रकृतीचेच असते ना. पण पहा, जर साखरेच्या गोडपणाच्या पदार्थात एवढंसं मीठ घातलं की त्याला जशी चव येते, तसं कर्मात मन हवंच. त्याशिवाय कर्मानुसार जीवन जगताच येत नाही. पण जगण्यातला गोडवा आणण्यासाठी मन हे शरीराशी जोडण्यापेक्षा प्रकृतीशी जोडण्याची सवय लागली. पहा एकदा पुन्हा वाक्य, जगण्यातही गोडवा आणण्यासाठी मन हे शरीराशी जोडण्यापेक्षा म्हणजे अवयवांशी जोडण्यापेक्षा प्रकृतीशी जोडण्याची जर सवय लावली तर शांतीचा मार्ग आपोआप तयार होतो. आत्मा मुक्त होत आनंदे भरित तीही लोकी अशी स्थिती प्राप्त होते. आणि शांती देवीवरील श्रीकृष्णाची या अवस्थेत तुमच्या जवळ असलेले विकार आणि वासना आपोआप गळून पडतात. आणि असेच साधक मोक्षाची पायरी चढून त्यावर गेलेले असतात. नकळत सगळं घडलेलं असतंय आणि विनासायास. म्हणूनच मोक्ष अधिकारी होय निर्विकारी शांती देवीवरी श्रीकृष्णाची. मोक्ष हा शब्द अनेक वेळा आपण वापरतो. आता तो
अधिकारी झाल्या, मोक्षाचा अधिकारी होतो तो साधक वेगळा. आपण आता बघणार आहे ना ती गोष्ट वेगळी. आता एखाद्याच्या आत्म्याला मोक्ष मिळणे म्हणजे कावळा शिवणे. तिथं शरीर नसतंच, पण आत्मा हा विकारभोवती घुटमळत राहतो. एखाद्या व्यक्तीची चिंता मिटवण्याच्या कबुली जबाब हा तिथं द्यावा लागतो, तरच कावळा शिवतो. किंवा आवडीची वस्तू म्हणजे त्या आत्म्याच्या आवडीची वस्तू द्यायला पाहिजे. म्हणजे शरीराच्या वासना, शरीर नष्ट झालं की वासना, विकार, भोग, लालसा हे मनाला येऊन चिकटतात. आता जिवंतपणे जर कर्म करताना मन बाजूला केलं आणि प्रकृतीशी जर मन जोडलं तर मोक्ष ही जिवंतपणेच मिळालेला असतो. ते आपण आता पाहिलेलंच आहे वर. तसं मन प्रकृतीशी एकरूप झाले की सुख आणि दुःखाची लिंक आपोआपच थांबते म्हणा, किंवा ती लिंक तुटते म्हणा, आणि मग वेदनारहित आनंदी जीवनात गोडवा निर्माण होतो. यासाठीच एक गोष्ट मनापासून ऐका. एक श्रीमंत व्यापारी उतारवयात 4 मुलात इष्टेटीची वाटणी करून ठेवतो. त्याला मरण आले तेव्हा 4 बोटातल्या अंगठ्या मात्र राहिलेल्या असतात, त्या काढून ठेवतात. विधी झाल्यानंतर प्रश्न उरतो तो अंगठ्यांचा. त्यातली सोन्याची अंगठी असती ती मोठा मुलगा घेतो, दुसरी चांदीची तो दुसरा 2 नंबरचा, आणि मोती पोवळ्याची 3रा मुलगा घेतो, राहती ती फक्त तांब्याची. आता राहिला तो सर्वात धाकटा. तो काहीच न बोलता, त्याची किंमत न करता पित्याच्या प्रेमाने भारलेली अंगठी घेतली. वासना विरहित पण पित्याच्या प्रेमाने ओथंबलेला तो ती अंगठी स्वीकारतो आनंदाने. वर्षभराने वरच्या 3घांचे व्यवसाय तोट्यात येतात आणि त्या लहान भावाचं मात्र व्यवस्थित सर्व काही चालू असतं. ते त्याच्याकडे बघायला येतात की ह्याची श्रीमंती कशात आहे. प्रश्नोत्तर झाली. त्यानं फक्त अंगठी दाखवली, मला एवढंच आहे म्हणून. प्रत्येकाने अंगठी हातात घेतली, बघितली, त्या अंगठीची किंमत केली आणि टाकून निघून गेले. पण त्यातलं एक गुपित त्यांना कळलं नाही की अंगठीच्या खड्याच्या जागी छोटंसं टोपण होतं. त्यात एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं की परिस्थिती सतत बदलते. हे त्याच्या वडिलांनी केलेल्या अंगठीतलं सांगते. त्या वाक्यावरच्या विश्वासाने, पित्याच्या नैतिकतेने व्यापार त्यानं केला आणि पहा, प्रकृतीच्या नियोजित कर्मात त्यानं मन गुंतवलं. मनात संशय शंका आणून वाद घालत बसला नाही. त्यामुळं लक्ष्मीकडून तो अनाथ झाला नाही. म्हणून श्रीकृष्णाच्या शांतीदेवीने त्याच्या गळ्यात माळ घातली आणि तो निश्चिंत आणि आनंदी जीवनाचा सहज लाभ झाला त्याला. जय जय रामकृष्ण हरी. कृष्णार्पणमस्तु. तशी ही गोष्ट काहीच अवघड नाही आहे, म्हणून पुन्हा एकदा आठवा. ठीक.